ना देवाच्या ॲक्च्युअलमध्ये आपण कसं समजायचं की मी संशय करते की नाही. जे देवाचं वचन सांगते ना त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवायला लागणार. बेसिक जे देवाचं वचन सांगतं, जसं देवाचं वचन सांगतं तसंच होईल असं विश्वास ठेवणे है ना. आमेन. मार्कुस वर्तमानमध्ये पण 11:23 मध्ये की जर तू विश्वास ठेवला आणि ह्या डोंगराला उपटून समुद्रामध्ये जायला सांगितलं तसं तुझ्या विश्वासाप्रमाणे होईल. आणि त्याने शंका न धरता तसं प्रार्थना करायची की शंका न धरता जे मी प्रार्थनेमध्ये बोलले तसंच होईल, तेच होईल आणि विश्वास ठेवला तर तसंच होईल असं आहे. तर आपल्यामध्ये शंका, डाऊट्स देवाने काढून टाकण्यासाठी आणि आपण पण आपल्या जीवनामधून मनामधून डाऊट्स काढून टाकण्यासाठी देवाच्या वचनावरती ते आपण करूया त्यावेळेस प्रार्थना. हालेलुया. धन्यवाद हे देवा प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो Yes, की Father. आमच्यामध्ये असलेला प्रत्येक डाऊट करणारा जो स्वभाव आहे तुझ्या वचनावरती तुझ्यावरती आमच्या जीवनामध्ये मनामध्ये कुठलाच डाऊट नसावं अशी तू दैनिक Amen. कृपेने Amen. कर्जेने Yes, करून Father. आम्ही विश्वासाने प्रार्थना करू शकतो. येशूच्या Amen. नावामध्ये प्रार्थना केली म्हणतो ऐक. Amen. आमेन. Amen. Amen. आमेन. आणि त्याच्यानंतर आहे अवज्ञा. अवज्ञा नीतिसूत्रे 28:9 आणि त्याच्यानंतर आहे प्राईड, घमंड, लूक 18:11. नीतिसूत्रे 28:9 आणि लूक 18:11 धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. तर त्यासाठी सूत्रसंहितामध्ये काय आहे की हे देवाच्या सेवकाला सांगितलं की तू देवाकडे कान दे है ना. आमच्यामध्ये अवज्ञा करण्याचं डिसोबिडियन्स आहे, जी देवाच्या विरुद्ध वागणे आणि देवाचा न ऐकणे, ही गोष्ट आमच्यामधून काढून टाकायला पाहिजे. जे देवाचं वचन सांगते त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याप्रमाणे करणे, याला ओबिडियन्स बनणार. जो व्यक्ती असं करतो त्याच्या प्रार्थना ऐकल्या जातात. आपल्याला प्रार्थना ऐकले पाहिजे देवाने. त्यासाठी हे सगळे अडखळण जे आहेत आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर प्राईडचा पण आहे. लूक 18:11 आणि 12. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत. त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही. आमेन. म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा बस. उपवास करतो. बस हां. आणि दशमा देतो आणि प्रार्थना पण करतो. आता हे सगळं देवाला माहीत नाही म्हणून तो देवाला सांगत आहे. प्राईड ना, प्राईड हा असा एक पाप आहे की जो देवाच्या सानिध्यामध्ये पण होतो. इनफॅक्ट प्राईड आपल्या आध्यात्मिक माणसाला जास्त प्राईड होऊ शकतं. त्यासाठी आपल्या मनामध्ये पण सैतान खूप घालायचा प्रयत्न करेल. हे सांगायचा प्रयत्न कर की बघ, तू एकदम वेगळं आहे, तू किती प्रार्थना करतो, व्हेरी नाईस, तू त्या व्यक्तीसारखा नाही आहे. म्हणजे आपल्या चर्चमधली नाही तर बाहेरचे कोणाला तरी हे करणार त्याच्यासारखा नाही आहे. ते कुठं प्रार्थना करतो पण तू प्रार्थना करतो. आणि तू टाईमवर चर्चला येतो, लवकर येतो, तिचं पण प्राईड होणार. म्हणजे प्राईड करायचंच नाही. असं काय ऐकायला आलं की लगेच कान बंद करून टाकायचं. तर देवाने आपल्यामध्ये अवज्ञा आणि आपल्यामधला प्राईड घालून देण्यासाठी आपण प्रार्थना करूयात. हालेलुया. हे देवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये यावेळेस आम्ही प्रार्थना करतो की आमच्यामध्ये असलेला जे प्राईड आहे, अवज्ञा आहे, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पूर्णपणे आमच्या जीवनातून तो काढून दे अशी प्रार्थना आम्ही करतो. हालेलुया. आम्हाला नम्र तू कर, ख्रिस्ताची चित्तवृत्ती दे. तुझे आभार मानत येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणतो ऐक. आमेन. तर हे 6-7 पॉईंट जे आहेत हे प्रार्थनेचे अडखळ आहे. तर काय काय
पाप आहे